ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आनंद माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद, माझा आनंदी आनंद. ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. ख्रिस्तपदाचा हा छंद माझा आनंदी आनंद. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन 2 शमूएल याचा 7वा अध्याय 25 ते 29 वचन. 2 शमूएल याचा 7वा अध्याय 25 ते 29 वचन. आता तर परमेश्वर देवा, या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिद्धीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे. मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्रायेलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे. सर्वशक्तिमान परमेश्वराला, इस्रायलाचा देव, तूच हे मला दाखवले आहेस. तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन. म्हणून मी तुझा सेवक तुझ्या पुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. प्रभो परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्या बाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहे असे तू म्हणालास. आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभो परमेश्वरा, तूच असे म्हणाला आहेस, आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील, असा तुझा आशीर्वाद आहे. प्रभू परमेश्वर, या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सुप्रभात. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. 2 शमूएल त्याचा 7वा अध्याय 25 ते 29 वचन. आम्ही या ठिकाणी पाहतो की दाऊद राजा परमेश्वरासमोर याचना करत आहे आणि याचनेमध्ये तो 2 गोष्टी म्हणत आहे की देवा, पहिली गोष्ट की माझ्यासाठी तुने जे काही अभिवचन दिलेले आहे, जे काही तुने वचन माझ्यासमोर तुने प्रगट केले, ते वचन तो सिद्धीसने. आम्ही पाहतो की तो विनंती करत आहे की तो आपल्या वचनाला मुकरू नको आणि माझ्या घराण्याला, माझ्या कुटुंबाला, माझ्या जीवनातल्या कार्याला तू विसरू नको. आजही परमेश्वराला आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आमच्या मनातलं आम्ही व्यथा बोलून परमेश्वरासमोर दाखवावी. परमेश्वराला स्मरण करून द्यावं
आमच्या जीवनामध्ये परमेश्वराने जे काही प्रॉमिस केलेले आहेत, जे काही आम्हाला अभिवचन दिलेले आहेत, त्याची आम्ही आठवण करावी आणि परमेश्वरासमोर सादर करावी. तो परमेश्वर निश्चितच मला आणि तुम्हाला दिलेले अभिवचन सिद्धीस नेण्यास तो तत्पर आहे. परंतु आठवण करून द्यायची, परमेश्वरासमोर त्या अभिवचनाला आम्ही धरून राहायचं आणि त्या अभिवचनानुसार परमेश्वरासमोर स्वतःला प्रगट करायचं. हे कार्य माझं आणि तुमचं आहे. प्रियानो, देवाचं वचन सांगते की दुसरी गोष्ट तो म्हणतोय की देवा माझ्या कुटुंबाला, माझ्या सेवेला तो निरंतर आपल्या दृष्टीसमोर राहू दे. आमच्या सेवेची जाणीव कोणी करो या न करो, परंतु आमच्या सेवेची जाणीव परमेश्वराने निश्चित करावी. परमेश्वरासमोर आपली सेवा नित्य व्हावी आणि परमेश्वराच्या सेवे कार्यामध्ये आम्ही स्वतःला नित्य परमेश्वरासमोर सादर करावं, जेणेकरून तो आम्हाला उपयोग करतो, आम्ही त्याचे उपकार विसरू नये. आणि म्हणून प्रियानो, देवाचं वचन सांगतंय की दाऊदाने परमेश्वरासमोर स्वतःला परमेश्वरासमोर दृष्टीसमोर ठेवलं आणि तो म्हणतोय की देवा तुझ्या समोर नित्य माझं कुटुंब, माझं घराणं राहो, तुझ्या दृष्टीसमोर सदैव राहो. आणि प्रियानो, परमेश्वराने तसं केलं. त्याच्या कुटुंबाला विसरला नाही, त्याच्या कुटुंबातल्या कार्याला विसरला नाही. आजही ज्यावेळेस आम्ही स्वतःचं जीवन त्याच्या समोर सादर करतो, आमचंच नाही तर आमच्यामुळं आमच्या कुटुंबाचं आणि आमच्या घराण्याचं तो स्मरण करणारा देव आहे आणि आपल्या जवळ घेणारा देव आहे. काय आज आपण आपलं जीवन प्रभू येशूला दिलं काय? काय त्या प्रभूच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण केलेलं आहे का? आणि त्या प्रभू समोर स्वतःला तुम्ही सादर केलेलं आहे काय? जर नाही तर आज संधी आहे. प्रभूला आपलं जीवन द्या. प्रभू निश्चित तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, प्रभू येशूच्या नावामध्ये आम्ही आज या सकाळच्या समय ज्याप्रमाणे दाऊद राजाने प्रभूजी प्रार्थना विनंती केली, तो म्हणतोय की तुनं अभिवचन दिलेलं ते कायम होऊ दे आणि माझ्या जीवनामध्ये सिद्ध कर. आजही प्रभू आमच्या समोर जे तुने आशीर्वाद ठेवलेले आहे ते आमच्यासाठी तू मिळवून देणारा देव आहे. आम्हाला प्रभू परमेश्वर तुझमध्ये कायम राहू दे. प्रभूजी, आम्ही प्रार्थना करतो, आपल्या दृष्टीसमोर नित्य आम्हाला ठेव आणि आम्हाला आपल्या गौरवाला उपयोग करून घे. आमचं जीवन तुझ्या स्वाधीन करतो. आमचं मन, अंतःकरण तुझपासून दूर जाऊ नये यासाठी आम्हाला तुझ्या जवळ, तुझ्या सान्निध्यात आणि तुझ्या प्रभूजी निदर्शनास आम्हाला तू घेऊन चल. धन्यवाद, तुन प्रार्थना ऐकली. येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.